बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होतोय। शहरात सर्वत्र उंच उंच इमारती पाहायला मिळत आहे। मुंबईकरांची पहिली पसंत आता बदलापूर शहरालाच देताना पाहायला मिळते। परंतु बदलापूर पश्चिम येथील प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बुलकॉन सिग्नेचरचे प्रसिद्ध विकासक भावेन पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांवर फसवणुकी संदर्भातला गुन्हा नोंदवला गेलाय। एका ग्राहकाकडून हा गुन्हा नोंदवला गेला असून पैसे देऊन सुद्धा फ्लॅटचा ताबा न दिल्यामुळे बिल्डर विरोधात अखेर तक्रार करण्यात आली आहे। लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव भारत कारंडे यांनी ठळक वार्ताशी संवाद साधला असता झालेल्या फसवणुकीची पूर्ण हकीकत सांगितली। काय आहे नेमका प्रकार, चला तर पाहूयात। 2014ला बैठक झाली आणि त्या बैठकीप्रमाणे त्यांनी पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर अजून 10 वर्ष झाले त्याला सदनिका मिळत नाही, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला। पण गुन्हा दाखल करताना सुद्धा पोलिसांनी त्या व्यक्तीला सहजासहजी काही उभी केली नाही, त्याला बऱ्याचशाच काहीतरी पापड वेळा लागलं, त्यावेळेला गुन्हा दाखल झाला। पण गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं पहिलं काम आहे की संबंधित व्यक्तीला अरेस्ट करणं किंवा इतर प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस करणं पोलिसाच्या यांनी। परंतु असं काही झालं नाही, उलट अर्थी पोलीस त्या आरोपीला मदत करतात। यामध्ये पोलिसांचाही सहभाग इनडायरेक्टली वाटतो। हा वाटतोय आहे, कारण काय की बाबा पोलीस ज्या अर्थी आहे ना, समोरचा व्यक्ती जातोय, आमच्या संबंधित व्यक्ती जातोय, त्याला निग्लेक्ट करतात, नेहमी निग्लेक्ट करतात आणि संबंधित जो व्यक्ती आहे आरोपी त्याला फॉर करतात, त्याच्याबद्दल आहे ना चांगल्या गोष्टी बोलतात। म्हणजे चांगल्या गोष्टी बोलतात म्हणजे तुम्हाला आरोपीला अटक करण्याच्या ऐवजी त्याला पनिशमेंट करण्याच्या ऐवजी त्याला सहकार्य करतायत। म्हणजे पोलिसांची पण तेवढी मोठी खेळी आहे याच्यामध्ये। सर, बदलापूर पश्चिम येथील उद्योजक भावेन पटेल यांच्या विरोधात 420ची तक्रार झाली, नेमकं काय प्रकरण आहे आणि एकंदरीत काय माहिती? भावेन पटेल यांचे बेलोलीमध्ये एका नवीन बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे। एका सदनिका खरेदीदाराने सदर ठिकाणी सदनिका खरेदी केली, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, परंतु ज्यावेळेस बिल्डरांनी त्याच्याकडे पोझिशन देण्यासाठी शेवटच्या पैशाची मागणी केली त्यावेळेस खरेदीदार यांना तो फ्लॅट घ्यायचा नव्हता पैशाच्या अडचणीमुळे। त्यामुळे त्यांनी दिलेल्या पैशाची परत रिटर्न मागणी केली असता बिल्डरांनी काही पैसे त्यांना परत दिलेले आहेत, परंतु तक्रारदार यांचं म्हणणं होतं की मला अजून त्यांनी कबूल केल्याप्रमाणे अजून जी अधिकची पैशाची मागणी होती ती त्यांनी देणं आवश्यक होतं, ती दिली नाही, म्हणून त्या पद्धतीचा गुन्हा दाखल आहे। सर, आणखीन एक बिल्डर तर्फे फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल आहे। रितेश मिश्रा असं बिल्डरचं नाव आहे, ते नेमकं प्रकरण काय आहे? बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत सोनिवली गावामध्ये बिल्डर रितेश मिश्रा यांनी नवीन इमारतीचं बांधकाम केलेलं आहे। सदर ठिकाणी 2018 मध्ये 10 सदनिका खरेदीदारांनी रजिस्ट्रेशन करून ठरलेली रक्कम बिल्डरला दिलेली आहे, परंतु ठरलेल्या मुदतीमध्ये बिल्डरने त्यांना अद्याप पोझिशन दिलेलं नाही। उर्वरित पैसे सदर 10 सदनिकाधारक द्यायला तयार आहेत। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये आपण त्यांचा समझोता पण करून दिलेला होता, परंतु सदर बिल्डरने त्यानंतरही त्या समझोत्याला फेटाळलं आणि त्यांचं पोझिशन देण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे आपण बिल्डर विरोधात मोफा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। सर, शहरात अनेक असे बिल्डर आहेत जे नागरिकांची फसवणूक करतात, आपल्या माध्यमातून कशा प्रकारे आव्हान कराल जनतेला सुद्धा आणि बिल्डरला काय इशारा असेल? मी सर्व बिल्डरांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने एक मोफा कायदा अंमलात आणलेला आहे। त्या मोफा कायद्यानुसार बिल्डरांना त्या मोफा कायद्यानुसार सर्व नियमांचं अटींचं पालन करणं हे सरकारने बंधनकारक केलेलं आहे। त्या कायद्याचं कोणी उल्लंघन करत असेल आणि कोण तक्रारदार पोलीस स्टेशनला आला तर त्याच्या विरोधात त्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो। याची सर्वांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे सर्व खरेदीदारांना सहकार्य करणं अपेक्षित आहे। गुन्हा दाखल झाला, आता पुढची चौकशी कशी सुरू आहे, नेमकं काय स्टेटस आहे? गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व तपास केला जाईल, सर्व पुरावे गोळा केले जातील आणि त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल।